आश्वासनानंतरही संधी नाही. हाळवणकरांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष. भाजपच्या विधान परिषद उमेदवारांच्या यादीत माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव नसल्याने इचलकरंजीसह परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पक्षाचे निष्ठावंत नेतृत्व अशी ओळख असलेल्या हाळवणकर यांना यावेळी निश्चित संधी मिळेल अशी जोरदार चर्चा होती. मात्र यादी जाहीर होताच त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला. गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान हाळवणकर यांनी पक्षनिष्ठा जपत स्वतःची उमेदवारी मागे घेतली होती. त्यावेळी पक्षाकडून त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतरही त्यांनी सातत्याने पक्षकार्य सुरू ठेवले. अलीकडेच त्यांच्या समर्थकांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच सांगलीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन हाळवणकर यांना संधी देण्याची मागणी केली होती. मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सकारात्मक भूमिका दर्शविली होती. तरी देखील अंतिम यादीत नाव न आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. आता विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त जागांपैकी मिळणाऱ्या संधीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या माध्यमातून तरी हाळवणकर यांना न्याय मिळणार का, असा सवाल कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. सबस्क्राइब करा.